मित्रांनो, हे मंदिर तुम्हाला माहिती आहे का? हे मंदिर आहे अहमदपूरपासून 5 किलोमीटर अंतरावर. हॅलो मंडळी, तर मी आहे तुमचा स्वामी. आज सकाळी फ्रेश झालो होतो, तेवढ्यात काय भाऊ आला आणि मला चल र शेताकडे जाऊ. आता मी म्हणलं भाऊ जरा थांब, म्हणलं फ्रेश होऊ दे. मग फ्रेश झालो, मला निघाले की मग शेतात गेलो. भाऊ म्हणला घोडी येऊ दे. घोडीच्या नादात कॅमेरा किती रोटेट होता हे मलाच कळत नव्हतं. भावाला म्हणलं आता बस झालं, आपण कुठं तर जाऊया म्हणलं फिरायला. त्यांना म्हणलं ठीक आहे, तू म्हणतास तसं करूया म्हणलं. जाऊत म्हणलं आपण, चल तुला अशा ठिकाण दाखवतो म्हणलं, तिथं तुझं मन बघून असं प्रसन्न झालं पाहिजे. तर म्हणलं ठीक आहे चल भाऊ जाऊ. तेवढ्यात बाळूमामाचं दर्शन झालं आणि मामा आमची वाट क्लिअर करण्यासाठी धडपड करत होते. मामाला सांगितलं ब्लॉगर आहे. मामा बघितले आणि हसले, काय भारी हसले राव, मनाला असलं प्रसन्न वाटलं. फायनली आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. मित्रांनो, हे मंदिर तुम्हाला माहिती आहे का? हे मंदिर आहे अहमदपूरपासून 5 किलोमीटर अंतरावर. या गावाचं नाव आहे तीर्थ आणि याला तीर्थचा महादेव असं सुद्धा म्हणले जाते. हे मंदिर पुरातन काळातलं आहे आणि या ठिकाणी 2 कल्लोळ आहेत, एक बाहेरच्या साईडला, एक महादेवाजवळ. महादेवाजवळचं कल्लोळचं पाणी या लेवलपर्यंत येतं. आजूबाजूतील सर्व गावातील लोक येथे भक्तीने येतात, श्रद्धेने पूजा करतात आणि मनोकामना मागतात. असं ऐकण्यात आहे की इथं कोणती पण मनोकामना मागवते ते पूर्ण होते. मी मागे सांगितलं होतं ना, एक मधात कल्लोळ आहे म्हणून, ते हे कल्लोळ आहे. आणि या गावामधले लोक शिखर शिंगणापूरला जात नाहीत. या मागचं कारण काय आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि मला फॉलो करा.